नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी तसेच फार्मसी तसेच बी फार्मसी असेल, बी प्लॅनिंग असेल, तसेच एम प्लॅनिंग असेल, त्यामध्ये इंटिग्रेटेड कोर्सेस असतील, तसेच ॲग्रिकल्चर असेल, या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर म्हणजे त्यामध्ये ज्या डिग्री असतात, डिग्रीसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावी लागत असते. म्हणजेच महाराष्ट्र CET सेल मार्फत जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होत असते ती तुम्हाला द्यावी लागत असते. त्यामध्ये जे मार्क्स पडतात तर त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं जे कॉलेजेस आहे तर ते कॉलेजेस तुम्हाला चांगले चांगले भेटत असतात. तर तुम्हाला ॲडमिशनसाठी CET जी आहे तर ती कंपल्सरी असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. तर त्या CET सेल अंतर्गत जी नोटीस आलेली आहे तर ती नोटीस सुरुवातीला बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET 2025 त्यामध्ये बघा, महाराष्ट्र CET 2025 एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर ॲडमिशन प्रोफेशनल कोर्सेस इन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंग, इंटिग्रेटेड अँड ॲग्रिकल्चर एज्युकेशन थ्रू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई फॉर द अकॅडमिक इयर 2025-26. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता सध्या 12वीला असतील आणि काही विद्यार्थी जे मागील वर्षी पास झाले असतील पण काही कारणांमुळे किंवा कमी मार्क्स असल्यामुळे त्यांना जे कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजेस अलॉटमेंट नसून झाले, म्हणजे ज्या कॉलेजला त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांना जर भेटलेलं नसेल आणि ते या वर्षीच्या CETला जर तयारी करत असेल त्यासाठी ही महत्त्वाची नोटीस असणार आहे. आता जी CET असते सुरुवातीला एक्झामिनेशन होत असते तर त्यासाठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागतो आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फी पेड करून तुम्हाला एक्झामिनेशन द्यायची असते. तर त्याविषयी ही नोटीस आहे तर ती बघूयात. आता बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट. तर त्यासाठी बघा 30 डिसेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने बघा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फी सुद्धा पेमेंट करायची आहे अशा प्रकारे. तर बघा, आणि दुसरं त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द फॉर्म ऑन अ वेबसाईट विथ ॲडिशनल लेट फी 500 फॉर ऑल कॅटेगरीज. बघा, जर तुम्ही लेट केलं, जर 15 फेब्रुवारी नंतर फॉर्म फिल केला तर तुम्हाला बघा 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान जर म्हणजे लेट जर तुम्ही फॉर्म फिल केला तर तुम्हाला लेट फी लागणार आहे अशा प्रकारे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यापेक्षा तुम्ही काय करा, 15 फेब्रुवारीच्या आतमध्येच तुम्ही व्यवस्थित ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या आणि त्यानंतर फी सुद्धा पेमेंट करून घ्या, म्हणजे तुमचे 500 रुपये जे आहे एक्स्ट्राचे ते लागणार नाही. त्यासाठी बघा 15 फेब्रुवारी लास्ट डेट असणार आहे आणि जर काही कारणांमुळे जर तुम्हाला लेट झालं तर तुम्हाला 500 रुपये लेट फी फिल करावी लागणार आहे. त्यानंतर बघा, पेमेंट ओनली थ्रू ऑनलाईन मोड. बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यासाठी डेट पण त्यांनी दिलेली आहे 23 फेब्रुवारी 2025. तर शक्यतो तुम्ही 15 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करून घ्या, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन, आणि ऑनलाईन पद्धतीने फी पेमेंट करून घ्या आणि अभ्यासाला लागून जा. म्हणजेच जेव्हा CET एक्झामिनेशन येईल त्यामध्ये चांगले मार्क्स भेटतील तुम्हाला आणि चांगले चांगले जे कॉलेजेस आहे तुम्हाला जे लागणार आहे तर ते तुम्हाला नक्कीच भेटतील. तर बघा, आता ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर दिस एक्झामिनेशन has been made available on the official website www.macet.org of the State Common Entrance Test Cell. This is for information all concerned student, parents, institution and stakeholders. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी नोटीस होती तर नोटीसची आपण माहिती बघितलेली आहे. यामध्ये त्यांनी फक्त इम्पॉर्टंट काय दिलेलं आहे, रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट दिलेली आहे. तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांना बघा 12वी नंतर इंजिनिअरिंग असेल, टेक्नॉलॉजीचे कोर्सेस असतात, प्रोफेशनल कोर्सेस, तसेच फार्मसी असेल, त्यानंतर बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंग असेल, ते इंटिग्रेटेड कोर्सेस असतात बघा बी प्लॅनिंग, एम प्लॅनिंगचे, तसेच ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यामध्ये CETमध्ये PCM आणि PCB ग्रुप असे 2 ग्रुप असतात. तर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग साईडकडे जायचं आहे त्यांनी PCM ग्रुप घ्या, त्यानंतर PCB ग्रुप, ॲग्रिकल्चर असेल, फार्मसी असेल त्यांनी PCB ग्रुप घेऊ शकता अशा प्रकारे. तर सुरुवातीला व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून घ्या
आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरा आणि फी पेमेंट करून तुम्ही अभ्यासाला लागून जा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे महाराष्ट्र सीईटी पीसीएम आणि पीसीबी ग्रुप रिलेटेड जी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली होती त्याविषयी जी नोटीस होती तर ती नोटीस आपण व्यवस्थित बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे सीईटी सेलच्या. यामध्ये बघा इथे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 ही सेकंड नंबरची जी टॅब आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा असं पेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये बघा न्यू युजर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आयडी पासवर्ड भेटून जाणार आहे. आयडी पासवर्ड भेटल्यानंतर इथे एंटर करायचं आहे. आयडी या ठिकाणी पासवर्ड खाली आणि साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. त्यानंतर तिथेच ऑनलाईन पद्धतीने फी पेमेंट करून घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवनवीन एज्युकेशन रिलेटेड तसेच सीईटी रिलेटेड तसेच गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब तसेच एज्युकेशन रिलेटेड जे काही व्हिडिओ असतात, जी माहिती असते तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी शेअर करत असतो. तर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.